हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आजची मी रेसिपी बनवणार आहे ती आहे गुजराती स्पेशल उंधियो. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे मी घेतलेले आहे ओला लसूण. उंधियोसाठी हा लसूण वापरतात. ह्या सीझनमध्ये हा लसूण मिळतो. हा लसूण साफ करायचं म्हणजे ह्याची पाटचं जे हे आहेत आलेले आहेत, हे पाटचं भाग कापून टाकायचं आणि एवढं लसूण आणि त्याचं हिरवा जो भाग आहे जेवढं ते आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे. इथून फक्त आपण कट करणार आहोत. हे आपण काढून फेकून देणार आहोत. आणि लसूण आणि त्याचा जो हिरवट कलरचा जो भाग आहे आपण कट करून घेणार आहे, बारीक करून घ्यायचं आणि तोच आपण त्या मसाल्यामध्ये वापरणार आहोत, उंधियोच्या मसाल्यामध्ये. इथे घेतले रताळं घेतलेलं आहे, नंतर कंद घेतलेले आहे, कंद म्हणतात, पर्पल कलर असते त्याचा. याच्यावरती साल काढून आपण तुकडे करून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेलं सुरण आपण कमी घेतलं तरी चालेल. आपल्याकडे जेवढी भाजी करायची त्याप्रमाणे आपण भाज्या घ्यायच्या आहेत. इथे 2 केळी घेतलेली आहेत, बटाटे घेतलेले आहेत, बटाटे 2 घेतले तरी चालेल. ते वांगी घेतली 6, तुम्ही 3 किंवा 4 घेतली चालेल. आपल्याकडे माणसं जशी असतील त्याप्रमाणे आपण ह्या भाज्या घ्यायच्या. त्याच्यानंतर घेतले तुरीची दाणे घेतलेले आहेत, मटार घेतले, ओले वाटाणे. त्याच्यानंतर आता सध्या आपल्या बाजारात ओला लसूण मिळतो, तोही मी धुवून घेतले आणि कट करून बारीक कट करायचा. त्याच्यानंतर घेतले हिरव्या मिरच्या. आपण हिरवं करणार आहोत उंधियो, त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे मिरच्या वापरायच्या. तर इथे घेतलेल्या मुठिया बनवण्यासाठी मी मेथी घेतली. मेथी स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर धुवून घेतलेली आहे. आता ही आपल्याला कट करायची. त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे घेतलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे. याच्यासाठी ओलं खोबरं मी जास्त प्रमाणात घेतलं आहे. त्याच्यानंतर हे घेवडा, आपण घेवडा म्हणतो, कोणी पापडीसुद्धा म्हणतो. ही अशी साफ करा. ही आपल्या 12 महिने आपल्याला मिळू शकतं. ह्याच्यात बघायचं फक्त आतमध्ये कीड वगैरे असेल म्हणून, आणि ही रेषा असते ती काढून टाकायची. आता इथे सुरती पापडी ही 12 महिने मिळत नाही, फक्त थंडीच्या दिवसात जेव्हा उंधियाचा सण असतो, उंधियो बनवतो आपण, त्याच वेळेला ही उपलब्ध असते. ही अशी साफ खोलून घ्यायची. उघडून बघायचं, पूर्ण खोलून घ्यायचं. कधी कधी दाणे असतात ते खिडकी असतात किंवा कीड वगैरे असते, त्यासाठी आपण खोलून घ्यायची. आता ही मी संपूर्ण साफ करून घेतलेली आहे. आता आपल्याला रताळं, कंद आणि सुरण कापायचे. आता आपण मेथी साफ करूया, कापून घेऊया. बारीक कापून घ्यायची. त्याची आपण मुठिया बनवणार आहे, त्यासाठीच मेथी बारीक कापून घ्यायची. अगोदर साफ करून धुवून घ्यायची, नंतर कापायची, म्हणजे त्यातले जीवनसत्व नष्ट होत नाही. आपण कापल्यानंतर धुतली तर काय होतं, त्याचे जे सत्व असतं ते सगळं निघून जातं. कुठलीही पालेभाजी धुवायची अगोदर साफ करून नंतर धुवून घ्यायची आणि नंतर कापायची. मेथीचे देठ कमी घ्यायचे, पानच जास्त घ्यायचे, कारण आपल्याला त्याचे मुठे बनायचे. उंधियो ही गुजराती रेसिपी आहे. बाकीचे साहित्य मी तुम्हाला नंतर दाखवते, कोणकोणते मसाले आपण वापरणार आहोत.
आता आपण कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेऊया. कोथिंबीरची देठच कमी घ्यायची, जास्त घ्यायची नाही, कारण आपल्याला मसाला बनवायचा आहे उंदीरसाठी. फक्त बारीक कापून घ्यायची कोथिंबीर. आता सगळी तयारी करून ठेवायची, म्हणजे आपल्याला उंदीर करायसाठी वेळ लागत नाही. उंदीरसाठी अगोदरपासून तयारी करावी लागते. एका दिवसात होत नाही. अगोदर आपल्या सगळ्या भाज्या वगैरे साठवाव्या लागतात, ते जमा करावे लागतात. सुरती पापडी मिळत नव्हती बरेच दिवस, म्हणून माझा उंदीर करायचं राहिला. आता कापून घेऊया कोथिंबीर संपूर्ण, नंतर मला बाकीचे दाखवतात. रताळा काय म्हणतात? स्वीट पोटॅटो. आणि त्याला मराठीमध्ये रताळे बोलतात आणि इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो. व्हिडिओ बनवला की सगळ्यांची मागणी असते, सगळ्या मैत्रिणी वगैरे द्यावं लागतं. खूप छान लागते भाजी. आता या सीझनमध्ये ज्या पण भाज्या मिळतात त्याचा स्वाद आपण घ्यायला पाहिजे. वेगवेगळ्या भाज्या मिळतात आणि ते पचायला सुद्धा हलकं असतं ह्या सीझनमध्ये, थंडीमध्ये. प्रत्येक सीझनप्रमाणे आपल्याला भाज्या उपलब्ध होतात. काही भाज्या 12ही महिने मिळतात, पण त्या सीझनमध्ये त्याची टेस्ट वेगळी असते. आता उंदीर म्हटलं, जसं आपल्याकडे उशीची भाजी वगैरे केली जातात, त्याप्रमाणे गुजरातींमध्ये हे उंदीर जास्त फेमस आहे. त्यानंतर मी सुरणाची वरती सांगतात ते. आपल्याला भाज्या जसं पाहिजे तसं घ्यायचं, जास्त कमी. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात, आपण वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा स्वाद घ्यायला पाहिजे. हा कंद आहे, हा खूप जणांना माहीत नाही. कंद पर्पल याम. हा पर्पल कलरचा असतो, थोडासा चिकट असतो. हे थंडीच्या दिवसातच आपल्याला मिळतं. थोडासा चिकट असतं. आता आपण हे एकदा धुवून घेऊया, नंतर आपण त्याला पाहिजे त्या प्रकारे आपण तुकडे करायचे, लहान मोठे जसे. धुवून घेऊया. हे अगोदर पण धुवून घेतले, पण आता पण आपण धुवून घेऊ थोडं.
तुकडे करून घेऊया. वरची पूर्ण साल काढून घ्यायची. तुकडे करून नंतर धुतले तरी चालेल. पूर्ण साल काढून घ्यायची. थोडं चिकट आहे म्हणून आता चिकट टाकतो. मोठे मोठे पीस करायचे आणि आपल्याला ते फ्राय करायचे. आता हे धुवून घ्यायचे आपल्याला. कांदा कापून झाले. त्याच्यानंतर आपण रताळ थोडे पाण्यात ठेवते. रताळ बटाटे सुरण पण कापून घेतले. करून घेतले. छोटे बटाटे सुद्धा केले. रताळे सुद्धा तुकडे करून घेऊ. आता आपण सगळे बटाट्याचे वगैरे तुकडे करून घेऊया. केळे वगैरे पण तुकडे करून घेऊया. तर ते काळे पट्टी म्हणून आपल्याला लगेच पाण्यात ठेवायचे. ते रताळा, बटाटा, वांगी वगैरे घेतले. असं कट करायचं. एकदम आरपर नाही करायचं. इथपर्यंत आपण ठेवायचं. बघा असं आतमध्ये बघायचं किडकं वगैरे आहे का. ते बघा एकदम पांढरे शुभ्र आहे. अशी 4 फाका करायची. मध्ये आरपर नाही कापायचा. असं वांगी भरतो तेच त्याप्रमाणेच करायचे. 4 तुकडे नाही करायचे. अर्धवट कापायचं इथपर्यंत. छान वांगी पण आहे. एक सुद्धा किडकं निघालं नाही. असं कापायचे. बघा ह्याच्यात आपण मसाला भरणार आहोत. आता हे मी पाण्यात टाकते. उंदीरसाठी मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे हा लसूण घेतला, ओला लसूण, आणि इथे घेतले आहेत 5 हिरव्या मिरच्या. ते आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण ह्याच्यात लाल तिखट जास्त टाकणार नाही. आता हे थोडंसं लसूण आहे तुम्ही ह्याच्यात
मिक्सरमध्ये बारीक करून घेते. थोडं लसूण आपण असंच ठेवूया. थोडी कोथिंबीर घेते. आपलं हिरवं वाटण करायचं आपल्याला. त्याच्यानंतर ह्याच्यात मी थोडं खोबरं आपण अख्खं टाकणार आहे. किसलेलं खोबरं पण टाकणार आणि थोडी पेस्ट बनवतो आपण, मसाला बनवतो त्याच्यातसुद्धा टाकणार आहे. म्हणजे ते मसाला वांग्याला वगैरे व्यवस्थित लागतो. थोडंसं पाणी घेते. आता मी वाटून घेते हे. आता आपण लसूण आहे, ओलं लसूण, हिरव्या मिरच्या आपण बारीक करून घेतलेले, पेस्ट करून घेतलेले, त्याचे काढून ठेवू. ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया. आता इथे घेतलेलं आहे मी, हे बघा घेतलं आहे, ओलं खोबरं घेतलं आहे किसलेला, कोथिंबीर बारीक कापून घेतलेलं आहे, ते लसूण घेतलं आहे ओलं कापून घेतलेलं आहे, बाकीचं मी पेस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण टाकणार आहोत गरम मसाला. त्यानंतर जिरा पावडर, भाजलेला जिरा, धना पावडर, मीठ टेस्टप्रमाणे आपण घेऊया. लागलं तर परत टाकूया. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, थोडीशी मिरची पावडर सुद्धा घेऊया. जास्त घ्यायची नाही कारण आपल्याला ग्रिल करायचं सगळं. आता हे सगळं मसाला तयार झाला. आपण ह्याच्यात मीठसुद्धा टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करूया. यामध्ये आपण वांगी भरून घेऊया आणि बाकीचा जो मसाला आहे तो आपण बाकी साहित्य त्याच्यात मिक्स करूया. आणि आपण अख्खा जर हे असं भरलं वांग्यामध्ये बरोबर लागत नाही मसाला, पण मी थोडी पेस्ट केली. फक्त वांगी आपण भरून घेऊया. खालपर्यंत बोट घालून ते आतपर्यंत आपण तो मसाला भरायचा. आणि त्याला चीर द्यायची मध्ये अशी अशी. त्याच्यात हा मसाला भरायचा. जोरात भरायचं नाही, हळूहळू भरायचं, नाही तर ते 2 तुकडे होण्याची शक्यता असते. अशी फक्त चीर द्यायची. तुकडे असं भरून घ्यायचं.
आपण जो वाटलेला वगैरे आहे मसाला त्याच्यात हा सगळा मसाला पण मिक्स करायचा, कारण त्याच्यात सगळे मसाले टाकलेले आहेत आपण. कमी वाटलं तर तुम्ही आणखीन टाकू शकता. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. अजून थोडी धणा पावडर मी टाकते. थोडंसं मीठ पण टाकते. आलं लसूणची पेस्ट पण टाकायची. आता आपला मसाला तयार झाला. ते फक्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला, कंद, सुरण आणि रताळं. फ्राय करून घेतलं की खूप छान टेस्ट लागते बुंदीला. आणि आपण असंच टाकलं कच्चं भाजीमध्ये तेवढी टेस्ट लागत नाही. तसं ते फ्राय करून घ्यायचं थोडं. जे कंद आहेत, रताळं आहे, पर्पल कंद आहे किंवा बटाटा आहे, गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची. सुरुवातीला आपण जेव्हा गॅस चालू करते तेव्हा फ्लेम स्लो ठेवायची, कारण वरती तेल येते, अंगावर उडण्याची शक्यता असते. तेव्हा गॅस स्लो करायचा, नंतर वाढवलं तरी चालेल. आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं, एकदम पण तळून नाही घ्यायचं. 2-3 मिनिटात. थोडासा कलर यायला लागला, त्याला कलर चेंज झाला की काढून टाकायचं. सुरण फ्राय झालेलं आहे. काय करू, गॅस थोडी कमी करते. गॅस आपण याच्यात काढून घेऊया. त्यानंतर आपण टाकूया रताळे. हळू टाका, त्याची कसं टाकलं तरी चालेल. सांभाळून जरा तेलापासून. गॅसची फ्लेम आता स्लो ठेवायची, पण तेल वरती येतं त्याच्यामुळे अंगावर आपल्या उडण्याची शक्यता असते. काय करण्याचं काम आहे ते जरा सांभाळून करायचं, घाई वगैरे करायची नाही. आता थोडं थोडं मोठा करते गॅस. कमी जास्त करत करत आपण हे फ्राय करून घ्यायचे. आता आपण रताळा फ्राय करतोय. फ्राय झाले, जास्त फ्राय करायचे नाही. थोडा कलर चेंज झाला की काढून टाकायचं.
गॅसची फ्लेम आता स्लो ठेवते. आता आपण त्याच्यात कंद टाकूया. पर्पल कलरचा कंद. टेस्टला खूप छान असतात कंद. आता गॅस मी मोठा ठेवते. त्याला वेळ खूप लागते छान व्हिडिओ, पण त्याच्यासाठी वेळ खूप लागतो. भाज्या जमा करणं, ते साफ करणं, खूप मेहनत खूप आहे भाजीसाठी. आता डिसेंबरमध्ये रायगड साईडला पोपटी म्हणतात, पोपटी बनवली जातं मठ्ठ्यामध्ये. ती सुद्धा खूप फेमस आहे रायगडमध्ये. डिसेंबर सुरू झाला की रायगड भागात पोपटी बनवली जाते. त्याच्यात पण सगळ्या भाज्याच असतात मिक्स केलेल्या. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या पोपटी बनवली जातात. तसं गणपतीमध्ये ऋषीची भाजी, ऋषी पंचमीला ऋषीची भाजी बनवली जाते. संक्रांतीला, आता जानेवारीमध्ये संक्रांत येईल त्यावेळेला पण मिक्स भाजी केली जाते महाराष्ट्रामध्ये. अशा प्रत्येक भागातल्या भाज्या प्रसिद्ध आहेत. गुजरातमध्ये आता या सीझनमध्ये उंधियो फेमस आहे. प्रत्येक गुजराती घराघरात तुम्हाला आता उंधियोची रेसिपी हमखास मिळणार. सुद्धा झालेले. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवते. आपण टाकूया बटाटे. थोडा कलर चेंज झाला की काढून टाकायचं. जास्त पण तळून नाही घ्यायचे. आता इथे ते बटाटे फ्राय होईपर्यंत तुम्हाला दाखवते. इकडे मी घेतले आले लसूणची पेस्ट घेतले. थोडंसं मसाले मी परत घेतलेले याच्यात मिक्स केलेले आहे. आलं लसूणची पेस्टसुद्धा घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, हे सगळं मिक्स करायचं. मीठ वगैरे बरोबर आहे की नाही हे आत्ता बघायचं. आपण थोडं टेस्ट करून बघायचं. बघ जरा मीठ मीठ वगैरे बरोबर आहे, व्यवस्थित आहे. आता आपल्याला काय करायचं, पापडी आहे त्याला आपण हा मसाला लावूया. मिक्स करूया मसाला. त्याच्यानंतर घेवडा सुद्धा आहे, त्याला सुद्धा आपण मसाले लावून घेऊया. आपल्याला जेवढा घेवडा पाहिजे तेवढाच घ्यायचं. त्याच्यात सुद्धा आपण मसाला लावून घ्यायचा. ते आपण फ्राय करून घेतले कंद, रताळं आणि काय बटाटे, चुरण ते फ्राय करून घेतले ना, त्याला सगळं मसाला लावायचा. त्याच्यानंतर इथे आहेत तुरीची दाणे, नंतर मटार आहे. हे सगळं मसाले लावून घ्यायचे आपण. आता तर बटाटेसुद्धा फ्राय झालेले. गॅस मी बंद करते.
हे सुद्धा ह्याच्यात टाकते. आपल्याला ह्याला सुद्धा मसाला लावून घ्यायचा. आता आपला मसाला वगैरे लावून झालेला आहे, सगळी तयारी झालेली आहे. आता आपण त्याला फोडणी देणार आहोत. त्याच्यानंतर मी टाकणार, पापडी असल्यामुळे आपल्या पोटाला त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून आपण याच्यात ओवा टाकूया. गॅसची फ्लेम बंद करते मी. त्याच्यानंतर थोडा हिंगसुद्धा टाकायचं. गॅस मी बंद केलं आहे. आता आपल्याला सगळ्यात अगोदर पापडी याची टाकायची. पापडी शिजायला वेळ लागतो. पापडी तुरीचे दाणे वगैरे शिजायला वेळ लागतो, म्हणून ते आपण अगोदर टाकायचं. थोडासा सोडा चिमूटभर टाकला तरी चालेल, त्यामुळे पापडी लवकर शिजेल. गॅस बंदच केलेलं आहे. सगळं मिक्स करून घेते, नंतर आपण गॅस चालू करूया. थोडासा सोडा टाकूया. नाही टाकलं चालेल, पण सोड्यामुळे लगेच शिजलं. जास्त टाकायचं नाही, थोडा चिमूटभर टाकायचं. एवढी चिमटी टाकायची, जास्त नाही. सुकी पापडी असलेली शिजायला वेळ लागतो, म्हणून थोडा अगदी चिमूटभर टाकायचं सोडा, ती लवकर शिजते. आता गॅस पण मी चालू केलेला आहे. गॅस फ्लेम स्लोच ठेवायची, मोठी नाही ठेवायची. त्याच्यानंतर आपण सगळ्या भाज्या शिजेपर्यंत आपण मुठ्या तयार करूया, मेथीच्या मुठ्या. आता सध्या आपण पापडी आहे ती शिजत ठेवलेली आहे. मी त्याच्यावर पाणी ठेवते वरती. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. मध्ये मध्ये उघडून बघायचं. आता अजून त्याच्यात आपण पाणी वगैरे टाकलेलं नाही, आपल्याला तेलावरच ती परतून घ्यायची. मध्ये मध्ये उघडून बघायचं, तर खाली करपण्याची शक्यता असते. परत मी त्याच्या झाकणावर पाणी ठेवते. झाकणावर पाणी ठेवल्यामुळे काय होतं, खाली करपत नाही. आता इथे घेतलेले मेथीचे मुठे बनवायचे आपल्याला. त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे, इथले घेतलेले जिरा पावडर मी घेतलेली आहे. सफेद तीळ घेतलेले, सफेद तीळ. त्याच्यानंतर धना पावडर घेतलेली आहे, हिंग घेतलेले, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घेतलेली आहे. थोडं मीठ टाकूया, आपल्याला जसं टेस्टप्रमाणे पण मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर थोडी टाकूया, थोडा गरम मसाला, हिरवी मिरची सुद्धा आपण टाकली, ते आहे गरम मसाला. आपल्याकडे जो असेल गरम मसाला तो आपण वापरायचा. स्पेशल असं मी मसाला काही बनवत नाही. त्याच्यानंतर आता हे जरा मिक्स करूया. त्याच्यात थोडं तेल पण टाकूया आपण.
मसाला सगळं असं चुरून घ्यायचं मेथीला, म्हणजे बरोबर मेथीला लागतो मसाला सगळा. थोडं तेलसुद्धा टाकलेलं आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात गव्हाचं पीठ, जास्त पण गव्हाचं पीठ टाकायचं, आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडं बेसनचं पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. मुठ्या जर शिल्लक राहिलं तर आपण चहाबरोबर पण ते छान लागतात कुरकुरीत. एक्स्ट्रा करून ठेवायचे मुठ्या, डब्यात भरून ठेवायचे, म्हणजे त्या तसेच कडक राहतात. थोडंसं तांदळाचं पीठ टाकते, थोडं टाकायचं. बेसन टाकलं तरी चालेल थोडं, मी टाकत नाही बेसन. मी फक्त गव्हाचं पीठ आणि तांदळाचं थोडं पीठ टाकले. आता आपण उघडून बघूया. पापडी शिजली तर बघूया थोडी. पापडी जरा शिजायला वेळ लागते. शिजत आली. वांगी टाकूया. गॅस मी स्लोच ठेवलेले. त्याच्यानंतर कंद टाकूया. कंद, बटाटे वगैरे थर लावूया. सगळं शिजल्यानंतर आपण मुठे टाकूया वरती. सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण याच्यावर केळी ठेवूया. अगोदर आपण मिक्स करायचं नाही, थोडी वाफ आल्यानंतर आपण ते मिक्स करून घेऊया. पुन्हा मी हे झाकण ठेवते. याची पण स्लोच ठेवलेली आहे. ते लहान मोठं पाहिजे तसे आपण करून घ्यायचे. मी थोडे मोठेच ठेवले, तुम्हाला लहान पाहिजे तर लहान करू शकता. थोडं पीठ कडकच ठेवायचं. गोल हवे असेल तर गोलसुद्धा तुम्ही करू शकता. आता आपण थोडं अजूनपर्यंत पाणी वापरलेलं नाही आहे. आपण जरा मिक्स करूया. मिक्स करताना पण असं करतो. या साईडलाही करूया. म्हणजे खालचं जे आहे ते सगळं वरती येईल. बरोबर मिक्स होतं हे असं केल्यावर. गॅसवर ठेवते. तर मी ढवळते, म्हणजे खाली लागलेलं वगैरे असेल तर आपल्याला लक्षात येते. झाकणावर पाणी ठेवल्यामुळे खाली काय लागलेलं नाही. आता आपण थोडं पाणी टाकणार आहोत, कारण शिजण्यासाठी थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर झाकणावर जे पाणी आहे गरम तेच मी टाकणार आहे. थोडं थोडं करून टाकायचं. गरज लागली तर टाका.
आता परत मी झाकणावर पाणी ठेवते. हे शिजेपर्यंत आपल्याला झाकणावर पाणी ठेवायला लागेल. गरज लागेल तर तोच पाणी आपण वापरणार आहोत. आपण फ्राय करायला टाकूया मुठिया, मेथीचे मुठिया. थोडे थोडे आपण फ्राय करूया. कलर आला पाहिजे त्याला, कुरकुरीत झालं पाहिजे. कोणी कोणी वाफून पण टाकतात, पण असं फ्राय केल्यावर चांगली टेस्ट येते. ऑइल कमी खायचं असेल तर तुम्ही ऑइल केलं तरी चालतं. मोठी त्यांना तेल कमी खायचं असेल त्यांनी बॉईल करून खाली टाकले बुंदीमध्ये तरी चालेल. बुंदीला तेल जास्त लागतं. हे अगोदर फ्राय करून घ्यायचं, म्हणजे त्याच तेलात आपल्याला बुंदी बनवता येईल. मी अगोदर भाजी बनवली, नंतर बुंदी तयार करतो. हा तेलसुद्धा आपण लगेच वापरून टाकायचं, जास्त दिवस ठेवायचं नाही. उकळलेलं तेल भाजी आमटी वगैरे काय पण करतो त्याच्यात वापरून टाकायचं. म्हणून मी कमीच तेल घेतलेलं. साईडला आपण बुंदीचं पण बघायचं. हे बघा, हे झाले छान कुरकुरीत झालेले. आता इथे चाळ्याने त्याच्यात मी ठेवते, याची फ्लेम स्लो केलेली आहे. कुरकुरीत झालेले ते परत टाकते. ठेवलेशी तर टेकून झाली छान वापरते. भाजी वगैरे अजून शिजलेली नाही. झाकणावरचं पाणी टाकून परत जास्त त्याला ढवळाढवळ करायची नाही. थोडं पाणी टाकते, गरम पाणीच टाकायचं. पापडी वगैरे सगळं आता आपण वरती मुठे टाकूया. पुन्हा झाकण ठेवूया. काय स्मेल आलाय, छान सुवास सुटलाय बुंदीचा. याची फ्लेम स्लो ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचं. मी बनवलेली उंजियो ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा करून पहा. थँक्यू.